नांदेड जिल्ह्यातील घोंगराळा येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील घोंगराळा येथील कृषीरत्न हायटेक नर्सरीमध्ये एका भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय आमदार विक्रमजी काळे साहेब यांनी भूषवले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले। या मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ आणि कृषी मार्गदर्शक पंजाबराव डाक होते। त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीविषयी सखोल आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर साहेब आणि प्रदेश महासचिव दिलीप दादा धर्माधिकारी साहेब यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या भव्य शेतकरी मेळाव्याचे यशस्वी आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव वसंत पाटील सुगावे यांनी केले होते। या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटचे सर्व पदाधिकारी, नायगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आणि सन माय मराठी न्यूज चॅनलचे रिपोर्टर शिवाजी पांचाळ व सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा आमचे नायगावचे प्रतिनिधी शिवाजी पांचाळ यांनी घेतला आहे। नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि या संपूर्ण नायगाव तालुक्याला, नायगाव विधानसभा मतदारसंघाला, विशेषतः या सर्व तरुण मंडळीला एक विलक्षण असा आनंद झाला। ते आपणा सर्वांचे लाडके, या भागाचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय शिवराज पाटील होटाळकर साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या 66व्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य अशा शेतकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्या प्रसंगी व्यासपीठावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास करून परभणीहून आलेले आपले हवामान तज्ज्ञ आणि तुमच्या आमच्यातलेच शेतकरी पुत्र असलेले श्री पंजाबरावजी डक, आता शुभेच्छा देऊन गेलेले आपले युवक नेते प्रवीणजी चिखलीकर, आपले जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष शिवराजजी पाटील होटाळकर, राज्याचे प्रदेशचे सरचिटणीस श्री दिलीपरावजी धर्माधिकारी म्हणून सांगतो, थोडंफार शॉर्टकट मध्ये सांगतो। यापुढे ऊस किती टन होणार आहे कधीच कोणाला विचारत नका। तुम्हाला काय केलं, तुमच्या मला ऊसाबद्दल, हरभऱ्याबद्दल, म्हणजे कापसाबद्दल इतका अभ्यास केला, 500 1,000 लोक मला अभ्यास करावा लागला। त्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो ऊस किती टन होणार आहे कधीच कोणाला विचारायचं नाही। एक सोपं गणित सांगतो, ऊस जात असताना तुमच्या फक्त ऊसाचे कांडे मारायचे सरासरी। कोणी सांगेल का एखादा शेतकरी गेल्या वर्षी सरासरी तुमच्या ऊसाला कांडे किती होते? किती होते? किती? 35 25। तर तुम्हाला सांगतो यापुढे कोणालाच विचारत जाऊ नका ऊस किती टन होणार आहे। त्या स्लीप वाल्याला नाही, त्या कारखान्यावाल्याला नाही, काहीच नाही। सगळ्यात सांगतो, तुम्ही समजा 1 एकर ऊस लावला आणि तुमच्या ऊसाला 1च कांडे लागलं, त्याला 2 न गुणायचं। 2 कांडे लागले 2 न गुणायचं, 10 कांडे लागले 2 न गुणायचे, 15 लागले 2 न गुणायचं, 20 लागले 2 न गुणायचं। या ठिकाणी शेतकरी त्यांच्या ऊसाला 25 कांडे लागले, 25 गुणिले 2, मी म्हणतो 4849 उतार आला। किती आला होता? बरोबर आहे ना? ही गोष्ट लक्षात यायची, कोणालाच विचारत जाऊ नका। त्याच्यानंतर परत एक सांगतो, गहू किती क्विंटल होणार आहे कधीच कोणाला विचारायचं नाही। तुम्हाला एक सोपं गणित सांगतो, या ठिकाणी कोणी शेतकऱ्यानं गहू काढत असताना ओंबीचे दाणे मोजले होते का? तुम्ही मोजले होते ना? किती भरले? 45। आता यापुढं गहू किती क्विंटल होणार आहे त्या मशीनवाल्याला नाही विचारायचं, त्या हलरवाल्याला नाही विचारायचं। एक सोपं आहे, गहू काढत असताना ती ओंबी चोळायची। तुमच्या ओंबीमध्ये 3च गहू निघाले का तुम्ही म्हणायचे 1 क्विंटल होणार। या ठिकाणचे शेतकरी म्हणतात त्यांनी मोजले, खरं त्यांच्यासाठी माझ्याकडून धन्यवाद। तर त्यांच्या ओंबीमध्ये 45 दाणे होते, पण त्या 45ला 3 न भागायचं, म्हणजे मी म्हणतो 32 33 15 म्हणजे मला 14-15चा उतार आला सर। किती आला होता?
म्हणजे 3 भागायचं ही गोष्ट लक्षात येईल. त्याच्यानंतर परत सांगतो सोयाबीनचे शेतकरी असं तर तुमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला सांगतो सोयाबीन किती होणार आहे आणि आपल्याला त्या आडतेवाले किती उचल करायची कोणाला विचारत नाही. एक सोपं गणित सांगतो, गेल्या वर्षी सोयाबीन काढत असताना तुमच्या सोयाबीनच्या झाडाला सरासरी शेंगा किती होत्या कोणी सांगेल का? सरासरी किती होत्या? 70. पुन्हा आणखी इकडे 40 म्हणाले कोणतं. तर तुम्हालाही सांगतो यापुढे सोयाबीन किती होणार आहे कोणाला विचारायचं नाही. शेतात जायचं, शेतातले 3 झाडं उपटायचे. एका झाडाला यांच्या सांगतो आधी मी, एका झाडाला 50 शेंगा, एका झाडाला 60 शेंगा, एकाला 70 आणि एकाला 80 भरल्या. ते मधलं पकडायचं. हे शेतकरी म्हणतात 70 होत्या. पण तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या झाडाला 6 शेंगा लागले की 1 क्विंटल सोयाबीन होते. आता यापुढे हे गणित लक्षात घ्यायचं, तुम्हाला कोणता तज्ञ सांगणार नाही. 6 शेंगाला 1 क्विंटल सोयाबीन, मग यांच्या 70 शेंगा, मग त्या 70ला 6 न भागायचं. सायंकाळी 7 आणि परत 10 उरले 6 मी म्हणतो तुम्हाला 11.5-12 क्विंटल जवळ. बरोबर आहे ना? आणि इथं 40 शेंगावाले कोणतरी म्हटलं त्या 40ला 6 न भागा. साहित्रिक 18, साहित्य 24, 6 पंचे 30, 6 7 36, साहित्य 7 क्विंटलचा उतार आला. सगळ्यात गोष्ट लक्षात यायची. नंतर तुम्ही काय करता, साहेब म्हणजे शेंगायला मोजायच्या, तुम्ही धुऱ्याच्या कडीचा 300 शेंगाचा मोजता आणि मोजा साहेब सांगा होता. म्हणजे तुम्हाला सांगतो धुऱ्याच्या कडीचं धाड घ्यायचं नाही, मध्ये 3 उठायचे आणि सरासरी मोजायचं. त्याच्यानंतर परत सांगतो कापसाबद्दल बी इतका अभ्यास आहे. तुम्ही कापसाचे नुसते बोंड सांगितलं तर तुम्हाला गेल्या वर्षी किती कापूस झाला इतका सांगतो, इतका अभ्यास केलेला आहे. पण तुमच्या नांदेड, कंधार, लोहा, नायगाव, बिलोली, त्याच्यानंतर जळकोट ह्या भागामध्ये फिरत असताना पेरू तर तुमच्या भागाची जमीन हलकी आहे. माझं तुम्हाला एक म्हणणं आहे, तुम्हाला विद्यापीठ काय करतं, तुम्हाला लांब ड्युरेशनच्या सोयाबीनच्या जाती देतं. तर तुम्हाला एक माझी विनंती, तुम्ही काय करा, तुमच्या भागामध्ये जमीन हलकी असल्यामुळं तुम्हाला लवकर येणाऱ्या जाती पाहिजे. तुम्हाला सांगतो परभणी विद्यापीठ, राहुरी विद्यापीठ, अकोला विद्यापीठ हे जे जाती काढते ते काय करायले, हे जे जाती काढायलेत ना ते लांब पल्ल्याच्या जाती काढतात. लांब पल्ल्याच्या जातीवर काय होतं, येल्लो मजा केल्या. माझी सगळ्या विनंती, जितकं लवकर येणार त्यालाच महत्व आहे. म्हणून लवकर येणाऱ्या जाती सोयाबीनच्या करा, कारण की तुम्ही उशिरा येणार करताना तुमच्या किलो मोठ्या घेता. एक सोपं उदाहरण सांगतो. या ठिकाणी शिक्षण मंत्री आहेत म्हणून तुम्हाला आमदार आहेत म्हणून तुम्हाला सांगतो, शाळेत जर मुलगा उशिरा आला तर त्याची जागा पाठीमागा नसतं. शाळेत जर मुलगा आला तर त्याची जागा पाठीमागा असते, पुढे नसते. म्हणून जे लवकर पेरेल आणि जे लवकर येणाऱ्या जाती करेल त्यालाच उतार येतो. म्हणून माझं सांगतो की गेल्या वर्षी देखील मी सोयाबीन करत असताना मी आपल्या विद्यापीठावर अवलंबून नाही राहिलो. कारण की परत एक सांगतो, एका ठिकाणी काय झालं की एका ठिकाणी विद्यापीठाचा कार्यक्रम होता आणि ते म्हटले की आपलं जे विद्यापीठाच्या जाती आहेत ना त्या काय केलेल्या असतात, त्या संशोधित केलेल्या असतात, त्याची 3दा तपासणी केलेली असते, मग नंतर शेतकऱ्याला देतात. मग मी म्हटलं मी काय केलेलं आहे, प्रायव्हेट कंपनीची एक जात घेतली तर त्यांना म्हटलं मी इन्व्हेस्ट कंपनीचे इंदोरचे एक जात घेतले. मग त्यांनी म्हटलं मग ते प्रायव्हेट नाही, प्रायव्हेट आहे आणि एक म्हणजे आपलं विद्यापीठाचं नाही. तर त्यांना एक सांगितलं, मी त्यांना काय उत्तर दिलं तुम्हाला एक सांगतो. या ठिकाणी तुम्ही शेतकरी जमलेले आहेत